शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतलेली आहे। संसद भवन परिसरामध्ये या दोन बड्या नेत्यांची भेट झाल्याची माहिती मिळते। संसद भवन परिसरामध्ये शरद पवारांनी अरुण जेटली यांची भेट घेतली आणि महत्त्वाची मागणी ती म्हणजे जिल्हा बँकेवरती घातलेली बंदी उठवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। अमृत सुतार आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अमृत, महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ही जिल्हा बँकेवरतीच अवलंबून आहे, मात्र जिल्हा बँकेला 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा स्वीकारू नयेत अशा प्रकारचे निर्बंध सरकारने घातलेत। बरोबर आहे मयंक, तू म्हणतोस ते, कारण जी ग्रामीण भागाची जी अर्थव्यवस्था आहे ती जिल्हा बँकेवरती अवलंबून असते आणि जिल्हा बँकेला 500 आणि 1000च्या नोटा घेऊ नये असा आरबीआयने निर्णय दिला होता। त्यानंतर मोठाच गदारोळ झाला होता आणि याबाबतच आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संसद भवनच्या परिसरात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली आणि भेट घेऊन असे त्यांनी मागणी केलेली आहे की जिल्हा बँकेला 500 आणि 1000 या नोटीबाबत बंदी उठवावी अशी मागणी केलेली आहे। त्यानंतर भेटीदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येत्या पुढील 20 दिवसात यावर विचार करू असं आश्वासन दिलेलं आहे। यानंतर मात्र शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। या जिल्हा बँकेच्या नोटाबंदीबाबत मात्र सरकार नकारात्मक आहे असे पुढे म्हटलेले आहे। शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। पुढच्या 20 दिवसांमध्ये यावरती निर्णय घेऊ असं आश्वासन अरुण जेटली यांनी दिलं। मात्र महत्त्वाची आणि मोठी बातमी याला म्हणावी लागेल, कारण जिल्हा बँकेवरती आर्थिक आपण म्हणू शकतो इकॉनॉमी अर्थकारण ग्रामीण भागाचं अवलंबून आहे, मात्र जिल्हा बँकांना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारू नयेत असे आदेश सरकारने दिलेत।